प्राध्यापक पांडुरंग डोंगरे, भूगोल विभागामध्ये गेले 3 वर्ष महात्मा फुले कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय पनवेल या ठिकाणी कार्यरत आहे। मी आज तुमच्यासाठी प्रात्यक्षिक भूगोल या अंतर्गत एका टॉपिकचा आपण अभ्यास करणार आहोत। तो टॉपिक म्हणजेच भारतीय स्थलदर्शक नकाशाचे वाचन। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की भूगोलामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या नकाशांचा अभ्यास करायचा असतो आणि या नकाशांचा अभ्यास त्या पद्धतीने म्हणजे त्यासाठी एक सिस्टमॅटिक पद्धत म्हणजे विशिष्ट अशा एका पद्धतीने आपण अभ्यासत असतोय। यामध्ये जे 3 प्रकारचे जे नकाशे आहेत यामध्ये ओएस असतो, त्यानंतर टोपोशीट आणि वेदर मॅप तसेच थीमॅटिक मॅप या मॅपच्या सहाय्याने आपण भूगोलातील हा अभ्यास करत असतोय। तर त्यामधील पहिला प्रकार म्हणजेच टोपोग्राफिकल मॅप। म्हणजेच या टोपोग्राफिकल मॅपच्या संदर्भात जर आपण विचार केलाय तर हे ब्रिटिश कालामध्ये सुरुवात करण्यात आलेली होती आणि टोटल 136 असे टोपोग्राफिकल मॅप आहेत आणि त्याचेच विविध खंडामध्ये रूपांतर करून म्हणजेच यामध्ये जर आपण शीट्स जर पाहिल्या पाव इंच, त्यानंतर अर्धा इंची, पाऊण इंच आणि 1 इंच अशा प्रकारे या शीट्स आपल्याला तयार झालेले दिसून येतात। सर्वप्रथम जर आपल्याला जर समजा भारतीय स्थलदर्शक नकाशाचे जर वाचन करायचं असेल तर हे वाचन करत असताना विविध घटकांच्या आधारे आपल्याला ते वाचन करायचे असते। तर त्यामध्ये जर पहिला जर आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर एखाद्या नकाशाच्या संदर्भात जर आपण अभ्यास करत असणार तर त्याची सर्वप्रथम आपल्याला प्रस्तावना द्यायची असते। मग ही प्रस्तावना म्हणजेच काय तर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम तो कोणत्या राज्याचा नकाशा आहे त्याचा आपल्याला उल्लेख करायचा असतो। त्यानंतर प्रत्येक नकाशाला एक विशिष्ट असा एक क्रमांक दिलेला असतोय। त्यानंतर यामध्ये कोणती जिल्ह्याची ठिकाणे आहेत म्हणजे जर समजा एखाद्या राज्याचा असेल तर त्या राज्याच्या नकाशामध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट अशा जिल्ह्याचा म्हणजे सदर नकाशाचा जर आपण विचार केला तर हा नकाशा जर आपण पाहिला तर गुजरात आणि राजस्थान या राज्याचा आहे आणि याचा जर नकाशा क्रमांक आहे 45D10 आणि तो C3 या चौकोनातील असलेला आपल्याला दिसून येतोय। त्यानंतर या नकाशाची आवृत्ती म्हणजे हा नकाशा केव्हा तयार करण्यात आलेला आहे, त्यानंतर यामध्ये मॅग्नेटिक व्हेरिएशन म्हणजे चुंबकीय विचलन यामध्ये किती आहे, त्यानंतर प्रत्येक नकाशामध्ये जर समजा आपण एखाद्या नकाशाचा जर अभ्यास करत असणार तर त्या नकाशाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार याचा देखील अभ्यास करायचा असतो। सदर नकाशा जर आपण पाहिलं आता आपल्याला स्क्रीनवर दिसतं की ओरिसा या राज्याचा आहे आणि ओरिसा या राज्याचा जर आपल्याला अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार जर अभ्यासाचा असेल तर या नकाशामध्ये आपल्याला दिसून येते की 20°55' उत्तर ते 21° उत्तर असा हा या नकाशाचा अक्षवृत्तीय विस्तार आहे। तर रेखावृत्तीय विस्तार हा 83°45' पूर्व ते 84° पूर्व या दरम्यान असलेला आपल्याला दिसून येतोय। म्हणजेच अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार या पद्धतीने आपण अभ्यासत असतो। त्यानंतर जर आपण पाहिले तर प्रत्येक नकाशाची स्केल म्हणजे नकाशाचे प्रमाण, मग नकाशाचे प्रमाण किती दिलेले आहे तर ते देखील आपल्याला इथे दिसून येते। म्हणजेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्केल म्हणजे एकास 50,000 म्हणजे जर आपण विचार केलं की 2 सेंटीमीटर म्हणजेच एखाद्या नकाशावरील जर अंतर 2 सेंटीमीटर असेल तर प्रत्यक्ष जमिनीवरील अंतर हे 1 किलोमीटर असलेले आपल्याला दिसून येईल। त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कंटूर इंटरवल म्हणजेच प्रत्येक नकाशावरती ज्या समोच्च रेषा असतात या समोच्च रेषांमधील अंतर किती आहे तर ते देखील आपल्याला पाहायचं आहे। म्हणजे जर आपण समजा अगोदरच्या जर नकाशाचं जर पाहिलं तर या ठिकाणी जर हे नकाशे आपल्याला दिसून येतात तर ह्या नकाशामधील कंटूर इंटरवल जर आपण पाहिलं तर 10 मीटर या दरम्यान असलेला आपल्याला दिसून येतोय। आणि त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेंटर्स म्हणजे या ठिकाणी प्रशासकीय केंद्रे कोणती आहेत या नकाशामध्ये तर त्याचा आपण या प्रस्तावनेमध्ये इत्थंभूत अशा स्वरूपामध्ये आपण ही माहिती देत असतो। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजेच या नकाशामधील प्राकृतिक घटक। प्राकृतिक घटकाच्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचं झालं तर यामध्ये की सर्वप्रथम या नकाशामध्ये सर्वाधिक उंचीचं ठिकाण किती आहे, सर्वात कमी उंचीचं ठिकाण किती आहे आणि या नकाशामध्ये उताराचा प्रकार कोणता आहे, तसेच या प्रस्तुत नकाशामध्ये म्हणजे जो आपल्याला दिलेला असतो त्या नकाशामध्ये की जी भूरूपे आहेत हे भूरूपे कोणकोणत्या प्रकारचे आपल्याला दिसून येतात। म्हणजे जर साधारणपणे जर आपण विचार केला की जर समजा आपण पाहिलं तर या नकाशामध्ये जर समजा आपण ओरिसा या राज्याचा जर विचार केला तर या नकाशामध्ये जर समजा आपण
भूरूपे कोणती आहेत, जर या ठिकाणी जर आपण पाहत असतोय की कटक दिसून येतात, गोलाकार टेकड्या दिसून येतात, तसेच कमी किंवा जास्त उंची, म्हणजे जर समजा एखाद्या प्रदेशाची उंची जर आपण पाहिले तर प्रत्येक नकाशामध्ये ही वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली असते. म्हणजे जर आपण पाहिले तर काही नकाशामध्ये आपल्याला त्रिकोणमिती पद्धतीने दाखवलेली असते, तर काही नकाशामध्ये बेंचमार्क पद्धतीने आपल्याला दर्शवलेली असते, तर ते आपल्याला तशा पद्धतीने शोधून काढायचे असते. त्यानंतर लँडफॉर्मच्या संदर्भात जर आपण विचार केला की साधारणपणे आपल्याला जर समजा नकाशा जर समजा आपल्याला दिसून आलं की आपल्याकडे दोन, आता हा जर प्रस्तुत नकाशा जर आपण पाहिलं तर हा सपाट मैदानी प्रदेशाचा आहे. म्हणजे या नकाशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जर समजा लँडफॉर्म जर पाहिले तर आपल्याला गोलाकार टेकड्या किंवा लांबट आकाराच्या टेकड्या आपल्याला दिसू शकतात. परंतु जर समजा आपल्याला असं जंगलयुक्त प्रदेशाचा जर नकाशा मिळाला तर त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर त्या ठिकाणी आपल्याला खिंड असेल, कटक यासारखे आपल्याला भू आकार देखील दिसू शकतात. म्हणजेच नकाशा नक्की कोणत्या प्रदेशाचा आहे त्याला अनुसरून देखील आपल्याला भू आकार दिसून येत असतात. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याला जातोय की प्रत्येक नकाशामधील म्हणजे जर समजा आपण प्राकृतिक घटक या अंतर्गत जर पाहिलं तर जलप्रणाली किंवा नदी प्रणाली आपण जे म्हणत असतोय, तर या ठिकाणी प्रत्येक नकाशामध्ये जर समजा एखादी मुख्य नदी दिसत असेल तर त्या नदीचा आपल्याला सर्वप्रथम उल्लेख करता आला पाहिजे. ती नदीचा प्रवाह, ती नदी कोणत्या दिशेकडनं कोणत्या दिशेला वाहते ते पाणी आहे, ती नदी हंगामी आहे की बारमाही स्वरूपाची आहे, तसेच त्या नदीमध्ये गाळाचे संचयन झालेले आहे की नाही, तसेच या नकाशामध्ये या नदीची खोली किती आहे ते देखील आपल्याला पाहायची असते. त्यानंतर ह्या नदीचा प्रकार कोणता आहे किंवा या नदीची आपल्याला अवस्था कोणत्या स्वरूपाची दिसून येते की प्राथमिक अवस्था दिसून येते, म्हणजे यामध्ये जर आपण पाहिले तर युवा अवस्था, प्रौढावस्था आणि अंत्यावस्था अशा स्वरूपाच्या दिसून येत असतात. आणि त्यानंतर ह्या नदीच्या आजूबाजूला म्हणजे लँडफॉर्म्स आपण पाहत असतोय की नदी वाहत असताना आपल्यासोबत विविध प्रकारचे भू आकार तयार करत जात असते. हे नक्की भू आकार कोणत्या प्रकारचे आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतोय. जर समजा वहन कार्यामुळे नक्की कोणते यू आकाराची दरी तयार होते की व्ही आकाराची दरी तयार होते, की जर समजा आपण खनन कार्य असेल तर खनन कार्यामुळे जर एखाद्या प्रदेशामध्ये खुळगडाचे खड्डे किंवा रांजणखळगे निर्माण होत असतील किंवा कुंभगर्ता निर्माण होत असतील, किंवा काही ठिकाणी आपण पाहत असतोय की संचयन कार्यामुळे की त्रिभुज प्रदेश यासारखे देखील काही प्रदेशांची निर्मिती होत असते, तर ते देखील आपल्याला पाहायचे असतात. आणि त्या ठिकाणी त्यानंतर सर्वप्रथम की ह्या नदीची खोली किती आहे ती देखील आपल्याला पाहायची असते. आणि ह्या नदीची इम्पॉर्टन्स काय, म्हणजेच ही प्रस्तुत नदी ह्या नकाशामध्ये आपल्याला दिसून येते, ह्या नदीचे महत्त्व देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिले की जर समजा एखादा मैदानी प्रदेश असेल तर ह्या मैदानी प्रदेशामध्ये जर समजा ही नदी असेल तर ती नदी की त्या प्रदेशाला नक्की काय करत असते. आता आपण पाहतोय की या नकाशा ओरिसा या नकाशामध्ये एक आपल्याला नदी दिसून येते, म्हणजेच काय की ही नदी बारमाही स्वरूपाची नदी असल्यामुळे तर आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जलसिंचनामुळे आपल्याला काय ते शेतीचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला महत्त्व सांगायचे असते. आणि अशा पद्धतीने आपण या जलप्रणाली या घटकापर्यंत म्हणजे ह्या प्राकृतिक घटकाअंतर्गत या विविध घटकांची माहिती घेत असतो. त्यानंतर जर आपण विचार केला की या ठिकाणी जंगलयुक्त प्रदेश असतात, म्हणजे ह्या नकाशामध्ये की वनांचे वितरण किंवा वनांचे प्रकार कोणते दिसून येतात. ते साधारणपणे जर आपण पाहिले तर नकाशामध्ये आपल्याला आरक्षित वने दिसून येतात, किंवा काही खुली किंवा मिश्र स्वरूपाची, तर काही संरक्षित स्वरूपाची वने दिसून येतात आणि काही इतर अशा पद्धतीने दिसून येत असतात की तो नकाशामध्ये नक्की कोणत्या प्रदेशामध्ये की या वनांमध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात त्याचा आपल्याला वाचनामध्ये उल्लेख करायचा असतोय. तर अशा पद्धतीने आज आपण प्राकृतिक घटकांच्या म्हणजे भारतीय स्थलदर्शक नकाशाचे वाचन करत असताना नक्की कोणकोणत्या प्राकृतिक घटकांच्या सहाय्याने आपण अभ्यास करू शकतो ते पाहिलेले आहे. थँक्यू.